जगातील सर्वोत्तम सोहळ्यामध्ये या ठिकाणी आपल्या सोबत उपस्थित आहेत सुप्रसिद्ध कीर्तनकार शिवलीलाताई पाटील. ताई, काय सोहळा आहे हा, काय उत्साह आहे. अगदी 15 वर्षाच्या मुलापासून 90 वर्षाच्या माणसापर्यंत कुणाला थकवाच नाही. त्याचं कारणच नामचिंतन आहे. कारण तुम्ही किती मोठे रिसर्च केले तरी तुम्हाला हे जाणवेल की शब्दांची एक रचना असते, व्याकरण असतं, काही कंठस्थ असतात, काही दंतस्थ शब्द असतात. त्यामध्ये जेव्हा आपण विठ्ठल म्हणतो त्यावेळेस जी येणारी ऊर्जा असते ती वय बघत नाही. आणि ती ऊर्जा म्हणजे प्रत्येकाला 80 वर्षाच्या म्हाताराला सुद्धा 10 वर्षाच्या पोरा इतकं बळ देते, तरुणा इतकं बळ देते. आणि आम्ही तरुण चालतो यात काही नवल नाहीये, कारण आमच्यात शेवटी अजून थोडीशी ताकद आहे परमात्म्याच्या कृपेने. पण सगळ्यात मोठी ताकद ही आहे, ही जी माणसं तुम्ही बघताय. आज जर एखाद्या नवऱ्याला सांगितलं बायकोने, बाबा रे चहा करायचा, दूध नाहीये घरात, तेवढं दूध जाऊन आणा. पण नवरा म्हणतो, बाई तुझं तू बघ, माझं मी बघतो, मला काही काम सांगायचं नाही तू जास्त, कारण ते करायचं काम तुझं, मी आपला पैसा कमवून देतोय, बस झालं माझ्यासाठी. म्हणजे एकदा कामावून कंटाळून आल्यावर नवरा 4 पावलं चालायला नको म्हणतो, किंवा बाई सुद्धा 4 पावलं वेगळीकडे चालायला नको म्हणते. पण नवरा बायको एकत्र घरी लेकरं सोडून, संसार सोडून शेकडो किलोमीटर, आज 250-300 किलोमीटरचा हा प्रवास करतात. बरं, ऊन आहे, पाऊस आहे. आजचं वातावरण बघाल तर इतका पाऊस चालू आहे, सारखं ऊन पाऊस चालू आहे, तरी सुद्धा कुठल्याच गोष्टीची तक्रार नाही. ह्याचा एकच सिद्धांत मिळतो की हार्ट अटॅकला व्यक्तिमत्व असावा. ज्याला सॉफ्ट अटॅक येऊन गेलाय त्याला जर आम्ही 8 दिवस हरिपाठ ऐकवला ना, तर पुढचे 2 वर्ष तू निर्विघ्न जगेल इतकी ताकद याच्यात आहे. आणि ते सिद्ध ही वारी करते. म्हणजे खूप अनुभव वेगवेगळे आणि आनंद. तुम्ही बघा, इथे जात पंत कुळ गोत्र नाहीये, काहीच नाहीये, कोणी मोठा नाही. बरं, पोशाखाचं काही बंधन नाहीये तुम्हाला. तुम्ही पॅन्ट घालूनही चालाय, तुम्ही धोतर घालूनही चालताय, तुम्ही साडी घालून, तुम्ही जे म्हणाल त्याच्यावर. असं नाही की बाबा हा असा आहे, हा तसा आहे. कुठला ड्रेस कोड नाहीये, कुठला स्टँडर्ड मेंटेन नाहीये की तुमच्याकडे ही वस्तू असेल तर चालायला येत आहे. कुठला पास लागत नाहीये चालायला, किंवा असंही नाहीये की माझ्या दिंडीमध्ये येऊ नकोस किंवा माझ्या सोबत चालू नको, माझ्या रावटीत बसू नको, असंही काही नाहीये. म्हणजे जे माऊली म्हणतात, विश्वची आमुचे घर, ही ऐसी मती ज्याची स्थिर तो वैष्णव आहे. आणि या वैष्णवांची ताकद आहे ना, तुम्ही म्हणाल ही ताकद कुठून येते, तर माऊली फार गोड सांगतात. माऊली म्हणतात, मत्स्य कुर्माधिक ज्यांच्या महिमेसी आले, मत्स्य कुर्माधिक ज्यांच्या महिमेसी आले, धन्य वैष्णव तेज रवी शशीशी पाहाले. वैष्णवामध्ये अगदी सूर्या इतकं तेज पांडुरंग परमात्मा देतो. आणि तुम्ही म्हणाल ही ताकद, तर या प्रत्येकासोबत पांडुरंग चालत असतो यांच्या हाताला धरून. म्हणून यांना घाटाचा चढ काही वाटत नाही आणि यांना प्रवासाची रुंदीही मोठी वाटत नाही. माझा एकच शेवटचा प्रश्न आहे. आज महाराष्ट्रामध्ये महिला सबलीकरणावर मोठं काम होत. तुम्ही एक महिला युवा कीर्तनकार आहात, मार्गदर्शन करताय सगळ्यांना. महिलांनी काय आदर्श घ्यावा या वारीकडनं मुख्य प्रवाहात येण्यासाठी? खर तर महिलांनी याच्यातून एकच आदर्श घ्यावा की स्त्री कुठेच कमी नसते. द वुमन इज अन आयडियल मॅनेजर. सगळ्यात मोठी व्यवस्थापक स्त्री आहे. आज जेवढे पुरुष आहेत त्याच्यापेक्षा जास्त पण कमी नाही तुम्हाला महिला दिसते. आता महिलेने फक्त स्वतःची ओळख करून घेणं गरजेचं आहे. मी कोण आहे एकदा स्त्रीला कळलं की ती कोणासमोर नमणार नाही. माझं मत एकच आहे, बाईची जी 2 रूप सांगितलेली आहेत, गौरी तीच आहे आणि कालिका तीच आहे. महादेवाचा संसार सांभाळणारी तीच आहे आणि महादेवाला स्वतःच्या पायाखाली शांत करण्यासाठी घेणारी ही तीच आहे. महादेवाला माहित होतं की मी पायाखाली आल्याशिवाय ही शांत होणार नाही, त्याच्यासाठी महादेवाला स्वतःचं शरीर तिच्या पायाखाली द्यावं लागलं. कारण ही जी ताकद आहे स्त्रीमध्ये, म्हणजे आपलं जर शास्त्र सांगता, यत्र नारीस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवतः, जिथे स्त्रीचा सन्मान तिथे भगवंताचा वास. पण स्त्रीने स्वतःचा सन्मान आधी स्वतः केला पाहिजे. मी गांभीर्याने हे वाक्य वापरते की स्त्रीची सगळ्यात मोठी दुश्मन स्वतः स्त्रीच असते. किंवा 4 बायका काय बोलतील, काय म्हणतील या विचाराने पाठीमागे खचतात बायका. मला असं वाटतं, एखादी स्त्री जर सामर्थ्याने उभी असेल ना, तर त्या स्त्रीला काय चुकतंय हे सांगावं, पण तिला पाठिंबा द्यावा. कारण एखाद्या वेळेस पुरुष सुद्धा म्हणतात की बाबा ठीक आहे, स्त्री आहे, तिला पहिला मान द्या. पण कधी कधी असं होतं की बायकाचा दुश्मन बनतात घरातल्या घरात. सासू सुना नणंद जावा ह्या गोष्टी ज्या आहेत या नाही झाल्या पाहिजे. मला स्त्रीला एकच सांगायचंय, गौरी तूच आहेस, कालिका तूच आहेस, रखमाई तूच आहेस. कारण कसं आहे, कधीतरी रखमाईनं पांडुरंगाला विचारावं, देवा अरे 28 युगाचं लवी ठेवर उभा आहेस, मीही तुझ्या पाठीशी आहे, माझ्याकडे पण नजर वळून बघत जा. अख्ख्या जगाचं दुःख न सांगता कळतं तुला, मलाही कधीतरी विचारत जा. पण मला वाटतं पांडुरंगानं म्हणावं, रखमा
माहित आहे मला, तू आहेस म्हणून संसार चालतोय माझा. खरंय. तुझ्या विश्वासावर मी पंढरपूर सोडलंय म्हणून तर जगाचा कारभार सांभाळायची ताकद माझ्या मनगटात आहे. लोकांचं दुःख मला कळतंय का तर माझा संसार तू सांभाळतीयस ही जाणीव पांडुरंगाला होती, पण रखमाई विठ्ठल अठ्ठावीस युग उभा आहे. मला तेवढंच वाटतं की प्रत्येकानं प्रत्येकातली रखमाई ओळखून घ्यावी आणि आपलं सबलीकरण स्वतः वाढवावं. शेवटचा अगदी प्रश्न, या वारीकडनं निर्व्यसनी व्हावं, माळकरी व्हावं, संप्रदायात यावं आणि वारीत तरुणांनी सामील व्हावं यासाठी काय बोला? अर्थात माळकरी झाल्याशिवाय वारी नाही. आणि आपण जे हिंदवी स्वराज्य म्हणतो, सुपारीच्या खंडाचं व्यसन ज्या राजांना नाही, स्वतःच्या बापाचा फोटो कोणी घरात लावेल की नाही शक्यता नाही, पण चौका चौकात जर छत्रपती उभे असतील त्याचं कारण आचार आणि विचार असतात. फक्त विचार असून चालत नाही, आचारही तसा लागतो. आणि म्हणून ते आचरण स्वीकारावंच आणि ती गोष्ट सांभाळूनच वारी करावी ही प्रत्येकाला माझी ग्वाही आहे किंवा विनंती आहे.